भाई लाइफ में बहुत सारा स्ट्रगल देखा है यार, लेकिन मेरे जैसा स्ट्रगल मैंने कभी नाही देखा यार. साला आम्ही कॉलेज करतोय का कॉलेजमध्ये येऊन नुसतं डॉंकी वर्क करतोय हेच कळाना गेले. कॉलेजमध्ये येतोय आणि कॉलेजमधले नुसते आम्हाला असाइनमेंट लिहायला होते. सबमिशनच्या नावाखाली हे एक्सपेरिमेंट लिहा, ते असाइनमेंट लिहा. भाई साहेब नुसते लिहिण्यातच आमची जिंदगी चालली आहे यार. कॉलेजमधला एन्जॉय कधी करायचा यार. आम्ही प्रॅक्टिकलला गेलो तरी असाइनमेंटच लिहितोय, घरी गेलो तरी असाइनमेंटच लिहितो. जिकडं जाईल तिकडं नुसतं लिहिणंच चालू आहे. आता सध्या आमचं पेपर जवळ आले, त्यामुळे पेपरची प्रिपरेशन पण चालू आहे आणि सोबत हे असाइनमेंट. भावनो लाईफमध्ये तुम्ही काही पण करा बरं का, पण तुमचं करिअर निवडताना व्यवस्थितच निवडा, कारण एक चुकीचा पाऊल तुमची पूर्ण लाईफ बर्बाद करू शकतो यार. तर मला असाइनमेंट लिहून तर लय कंटाळा आलता, त्यामुळे भाऊ खेळत होता गेम. त्याला म्हणलं भावा मला पण खेळायची आता गेम, मला काय हे असाइनमेंट नाही लिहिणं होणार. एवढ्यात गेम खेळत नंतर ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये जेवायला. म्हणलं आधी पोटा पाण्याचं काहीतरी बघू, नंतर बघू काय लिहायचं काय नाही. हे बघू शकता इथं बाकी साईडला पण काही स्टुडंट जेवायला बसलेत. जेवण झालं की नंतर होता आमचा लेक्चर, आणि ती पण मॅडमचा लेक्चर म्हणलं की कंटाळा येतो काय पण म्हणा. ती मॅडम का नाही शिकवण्यापेक्षा जास्त लिहून देतात. लिहूनच आमचा एकतर जीव चाललाय. लेक्चर झालं की आपला दोस्त इकडे काहीतरी करत बसला होता, कोणाला तरी बोलत होता का कोणाला बघत होता काय माहिती. एवढ्यात नंतर कॉलेज पण सुटणार होतं. कॉलेज सुटलं की आम्ही मित्रांनी घेतल्या गाड्या. चला म्हणलं आता घराचा रस्ता पकडू, घरी जाऊन पण काय कमी काम नाही म्हणून नंतर निघालो घरी. पण मला गाडी चालवायचा लय कंटाळा आला. त्याला म्हणलं ए भावा तूच चालू गाडी, मी मागे बसून काढतो व्हिडिओ. त्याने पट्याने घातली कटून बी. त्याला म्हणलं भावा कशी बी चालू पण दमाने चालव, नाहीतर आपण दोघं बी जायचे 12च्या भावात. कारण मागं मी बसलो होतो उलटा, काय म्हणा पण उलट बसले गेले भाऊ रे बाबा. तर भावांनो भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.